तर उद्धव ठाकरे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकरांशी फोनवरून संवाद साधलेला आहे। व्हिडिओ कॉलवरून आष्टीकर ठाकरे यांच्यामध्ये संवाद झालाय। मुलगा निवडणुकीमध्ये उभा असल्याने उद्धव ठाकरे यांच्या संमतीने बैठकीला गेलो नाही असं आष्टीकर यांनी म्हटलंय। मी बघितल्यानंतर यांची आता ही राजवट जास्त काळ चालेल असं वाटत नाही, कारण मुलं आणि सगळे लोक नंतर दूध लागलेले। ठीक आहे, आता आज रात्री मी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतोय आपल्या जिल्हा प्रमुखांची, त्याची सुद्धा मी लिंक तुम्हाला पाठवतोय। आता या सरकारची जी काही कर्जमुक्तीची गोष्ट असेल, इतर काही गोष्टी असेल, त्याच्यासाठी आपण रस्त्यावरती उतरतो आहोत। परंतु तुम्ही कृपा करून सगळेजण माझ्या संपर्कात आहात। ज्या वेळेला मी फोन करतो त्या वेळेला तुम्ही असता, जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही येता। आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की माझा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर हे या निवडणुकीमध्ये उभा आहे आणि माझी आताच थोड्या वेळापूर्वी उद्धव साहेबांशी सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणं झालं आणि साहेबाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की मी कोणी अडचणीत आहे ते। त्यामुळं मी आपल्या सर्वांना प्रेसच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आम्ही उद्धव साहेबांच्या सोबत आहोत, कुठेही कधीही गेलेले नाहीयेत। आज जुनैन कारण असल्यामुळं आणि मी ते पण सांगितलं होतं साहेबाला की यावंच लागत असेल तर मी हे निवडणूक सोडून सुद्धा येऊ शकतो, पण साहेबाचाच आदेश होता की तुम्ही थांबा, हे आटपून घ्या। आटपून घेतल्याच्या नंतर मी निश्चित साहेबाकडे जाणार आहे।